चला तर मंडळी, आज मी बनवली होती कोथिंबीर वडी. तर बाजारात ना खूप सारी कोथिंबीर आली होती. नावांनी खूप सारी कोथिंबीर आणली होती, कारण कोथिंबीर जर स्वस्तात भेटली ना म्हणून आणली. पण कोथिंबीर जर अशीच ठेवली तर खराब होऊन जाईल, कारण माझ्याकडे फ्रीज नाही आहे. त्यामुळे कोथिंबीर 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त दिवस राहत नाही. मग म्हणलं एवढ्या कोथिंबीरीचं करायचं काय, तर मग घेतली कोथिंबीर वडी. चला तर मग जास्त वेळ न घेता बनवूयात कोथिंबीर वडी. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग मी काय केलं, कोथिंबीर आणल्यावर आधी कोथिंबीर छान निवडून धुवून एका सुक्या फडक्यावर ठेवली खूप वेळ, आणि मग नंतर सुकल्यावर मी ती आता एका बाउलमध्ये काढून घेतली. आणि मग छान अशी चॉपिंग बोर्डवर छान अशी बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता मी कशी चिरली आहे. मग एका कढईमध्ये टाकून घेतली, आणि ती कढई जरा जास्तच मोठी झाली. मग मी छोट्या कढईमध्ये ट्रान्सफर केली. आणि मग घेतल्या 4 मिरच्या, 4 लसण पाकळ्या, थोडेसे अर्धापेक्षाही थोडं कमी चम्मच जिरं घेतलं, आणि ते छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि इकडे तुम्ही पाहू शकता यामध्ये टाकण्यासाठी मी पांढरे तीळ घेतले आहेत. मग आता कोथिंबीर वडी म्हणल्यावर धणे पावडर तर आलीच ना. मग थोडीशी धणे पावडर टाकली, थोडीशी हळद टाकली, आणि हे खूप सारे तीळ यामध्ये घालून घेतले. थोडेसे तीळ ठेवले वरतून लावण्यासाठी. आणि मग यामध्ये आपण वाटण केलेलं ते वाटण हे आहे ते घातलं, लसण मिरची आणि जिऱ्यांचं. आणि मग यामध्ये त्याचं थोडंसं पाणी, अगदी थोडंसं, एक टोपण एवढं पाणी यामध्ये घातलं. आणि मग घातलं थोडंसं मीठ, आणि मग घालते अजवाईन म्हणजे काय म्हणतात त्याला, ओवा घातला. पण ओवा जास्त झालता म्हणून थोडासा काढून घेतला, आणि हातावर असा चोळून यामध्ये घातला. म्हणजे चोळून घातला ना, त्याचा सुगंध जो आहे तो बाहेर यायला सुरुवात होते, आणि पिठामध्ये त्याचं मिश्रण आहे ते म्हणजे मॉइश्चर आहे ना ते सुटतं. आणि तुम्ही पाहू शकता आता मी यामध्ये 3 चम्मच बेसन ॲड केलं आहे. आणि मग उरलेले तीळ देखील म्हणलं आता जास्त झाले तर उरलेले तीळ तरी कशाला ठेवायचे, म्हणून ते देखील यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि आता छान असं हे मिक्स करून घेत आहे. यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा. मी तेल टाकायला विसरले होते, तर मी यामध्ये तेल देखील टाकून घेते, आणि तेल मिक्स करते. आणि माझ्याकडून लाल मिरची पावडर टाकतानाचं जे आहे तर ते देखील थोडंसं, तो देखील थोडासा पॉईंट जो आहे तर तो स्किप झाला आहे. पण मी यामध्ये लाल मिरची पावडर देखील घातली आहे, तुम्ही देखील नक्की घाला. आणि मग छान असं, पण थोडीच घाला लाल मिरची पावडर, कारण आपण यामध्ये मिरची देखील घातलेली आहे. आणि मग आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हाताने मिक्स करायचं नसेल तर तुम्ही चम्मचने देखील करू शकता, पण मला असं हातानेच मिक्स केलेलं जरा भारी वाटतं. आता हात धुवून घ्यायचा, आणि हाताला खूप सारं तेल लावून घ्यायचं, आणि मग ह्याचे 2 भाग करून घ्यायचे. एवढं कोथिंबीरीचे ना हे 3 वाटी, छोट्या वाटीने 3 वाटी कोथिंबीर आहे, आणि पाऊण वाटी बेसन आहे. 3 चमचे म्हणजेच पाऊण वाटी. तर याच्याबरोबर 2 गोळे, चांगले तसे 2 गोळे होतात. तुम्ही पाहू शकता माझे 2 गोळे झालेले आहेत. छान असे येतात. फक्त हाताला तेल लावायचं आणि मग गोळे बनवायचे, म्हणजे ते जास्त हाताला चिकटणार नाही. आणि आता काय करायचं, यावर मस्त असे पांढरे तीळ टाकायचे. माझे ते वाटीतले तीळ संपले होते, पण मी दुसरे तीळ अजून घेतले होते. 1 चम्मच एवढे दुसरे तीळ मी घेतले होते. 1 चमच्याचं माप आहे माझ्याकडं. त्याच मापाने आजचं संपूर्ण मी केलेलं आहे. आणि तुम्हाला जर साहित्य पाहिजे असेल डिटेलमध्ये, तर मी डिटेलमध्ये संपूर्ण साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आता यामध्ये छान असं यावर छान असे पांढरे तीळ लावून घेतले आहेत. आता काय करायचं, सगळीकडून लावण्यासाठी हाताला तेल लावायचं, आणि हातावर गोळा उचलून घ्यायचा, आणि सगळीकडून असे पांढरे तीळ जे आहे तर ते लावून असं थोडंसं दाबून घ्यायचं. दाबायचं म्हणजे जास्त दाबायचं नाही, असं फिरवून घ्यायचं, हातावर गोल फिरवून घ्यायचं, म्हणजे ते तीळ जे आहेत ना तर ते संपूर्ण गोळ्याला चिकटले जातील. तुम्ही पाहू शकता आता छान असं गोळ्यांना लावून झालेलं आहे. तर आता मी हे कशात ठेवायचं मग मी एक जुगाड केलं. जी ज्वारी चाळायची चाळणी जी असते ना, तर त्या चाळणीला थोडंसं तेल लावलं, आणि त्यावर मस्त असे गोळे ठेवून घेतले. आणि मग कढईमध्ये थोडंसं पाणी गरम केलं, आणि त्यावर एक स्टँड ठेवून मग त्यावर हे जे आहे चाळणी, तर ती चाळणी ठेवली आहे का नाही. मस्त जुगाड. तुम्ही देखील असंच काही ना काही जुगाड करता का, मला कमेंट करून नक्की सांगा. कोण कोण माझ्यासारखं असं जुगाड करतं, एखादी वस्तू नसेल तर. आता तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं मी हे ठेवलं आहे, पण मध्ये मध्ये मी उघडून पाहिलं होतं. तर आता 10 मिनिटानंतर फायनल रिझल्ट पाहूया. आणि छान अशी शिजली आहे. मग काय करायचं, आता गॅस थोडा वेळ बंद ठेवायचा, आणि अगदी 2 ते 3 मिनिटापुरतं यावर झाकण जे आहे तर ते ठेवायचं आहे. आणि 2 मिनिटानंतर मी झाकण हे काढून घेतलं आहे. आणि मग आता ही चाळणी काढून घ्यायची आहे. गरम आहे, जरा जपून पकडा. मी अगोदर पाहिलं गरम आहे का, पण एवढी काही गरम नव्हती, आणि आपल्याला सवय
सवय असते थोडंफार गरम उचलण्याची. तर मी उचलून बाहेर घेतली आणि मग ह्याच्या वड्या आहेत, ह्याच्या वड्या पाडण्यासाठी चॉपिंग बोर्डवर ठेवलं आणि मग ह्याच्या वड्या पाडायला लागले. परत लक्षात आलं मी सुरीला तेलच लावलं नाही. मग काय परत एकदा सुरीला मस्त असं तेल लावून घेतलं. तुम्ही पाहू शकता, तुम्ही डायरेक्ट तेलात देखील बुडवू शकता, पण मी असं तेलात वगैरे बुडवत नाही, कारण मला उपवासाला वगैरे तेल लागतं. मग ते खरकटं होऊ नये, देवाला वात वगैरे लावण्यासाठी लागतं, त्यामुळे मग ते खरकटं होतं, म्हणून मी असं हातानेच लावलं आणि छान अशा कापून घेते. पण काय झालं काय माहिती, जास्तीच्याच वड्या शिजल्या, त्यामुळं ना असं त्याचा भुगा भुगा व्हायला सुरुवात झाली ती. पण काळजी नका करू, मी याचा एक जुगाड करणार आहे, ह्याला देखील गोल गोल करणार आहे. आता हे बघा दुसरं जे आहे ते कापाय घेते. ह्याच्या नाही झाल्या जास्त, म्हणजे ह्याचा भुगा नाही झाला. ह्या छान कापल्या गेल्या वड्या. हळूहळू वड्या कापायच्या म्हणजे भुगा होणार नाही. बघा तुम्ही, ह्याचा भुगा होत नाही. ह्या मस्त कापल्या गेल्यात, पाहू शकता, ह्या छान कापल्या गेल्या. पण पहिल्या ज्या होत्या ना त्या मग हातावर गोल करून त्याला चपटं केलं आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला टाकताना दिसतील. आता काय करायचं, पॅन घ्यायचं, पॅनवर थोडंसं तेल टाकायचं आणि तेल चौकडे असं फिरवायचं. तुम्ही डीप फ्राय किंवा शालो फ्राय करू शकता, तुम्हाला जसं आवडतं. तुम्हाला शालो फ्राय आवडत असेल तर शालो फ्राय करा, डीप फ्राय आवडत असेल तर डीप फ्राय करा. प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. तुम्ही कसंही केलं तरी वड्या छानच लागणार आहेत. पण मला अशाच वड्या आवडतात, त्यामुळं मी काय केलं, तेल टाकलं तव्यावर आणि तेलामध्ये वड्या टाकल्या आणि 5 मिनिटं वड्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी वड्या कशा टाकल्यात. आणि हे बघा तुम्ही जुगाड, आता जेव्हा मी वड्या टाकल्यात ना त्याच मी हातानं गोल गोल केल्या आणि मग त्या चपट्या केल्या थोड्याशा, कारण अशा तर भुगा झाल्यावर ते तळू नाही शकत ना मी, किंवा भाजूही नाही शकत. त्यामुळं मग मी असं केलं आणि कढईला मध्ये टाकलेल्या कढईला घेतल्या, मग परत मध्ये टाकल्या, परत मधल्या कढईला, असं करून करून मी छान अशा वड्या भाजून घेणार आहे. तुम्ही देखील पाहू शकता मी वड्या कशा भाजत आहे. अशाच तुम्ही देखील भाजायच्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता 5 मिनिटं ठेवल्यानंतर, अगदी मीडियम गॅसवर 5 मिनिटं ठेवल्यानंतर एक साईडने वड्या छान अशा परतल्या गेल्या आहेत. मग काय करायचं, आता पलटी करायची वड्यांची, आता दुसऱ्या साईडने भाजायच्या आहेत. त्यामुळं तुम्ही पाहू शकता, तुम्ही यावर झाकण ठेवून देखील ठेवू शकता. आता तुम्ही पाहू शकता मी वड्याची पलटी करत आहे. तुम्ही देखील अशीच पलटी करायची आहे. आणि हाताला भाजल यासाठी तुम्ही पापड भाजण्यासाठी एकही असतं बघा, त्याने देखील तुम्ही ह्या पलटवू शकता. तर तुम्ही पाहू शकता एक साईडने वड्या छान अशा परतलेल्या आहेत आणि आता दुसऱ्या साईडने देखील छान अशा वड्या परतलेल्या आहेत. तर मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेच मी खाणार देखील आहे गरम गरम. तर कशी वाटली आजची वड्यांची रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि बाय बाय.